हॅलो, प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण सकाळीच मी रेसिपी बनवत आहे. तर नाचणीपासून 2 पदार्थ आपण बनवणार आहोत. तर नाचणी आपण बऱ्याचदा खात पण नाही, कारण नाचणीमध्ये खूप गुणधर्म आहेत. नाचणी तर खायलाच पाहिजे. वेगवेगळे त्याचे पदार्थ करून तुम्ही खाऊ शकता. नाचणीमध्ये ना भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. त्याच्यामुळे नाचणीचे कोणतेही पदार्थ तुम्ही खाऊ शकता. तर इथं मी नाचणी घेतली आहे. नाचणी स्वच्छ निवडून घ्यायचं. कधी बरंच त्याच्यामध्ये कचरा किंवा खडे वगैरे असू शकतात. पहिलं स्वच्छ निसून घ्यायची आणि नंतर आता मी 1 वाटी नाचणी घेतली आहे. ती मिक्सरच्या भांड्यात टाकली आहे. आता हे आपल्याला नाचणीचं पीठ करून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकदम बारीक असं मिक्सरमधून मी पीठ हे दळून घेतलं आहे. मिक्सरमधून सुद्धा खूप लवकर पटकन होते. जर तुम्हाला म्हणजे खूप गडबड असेल तर तुम्ही असं वेळेत करू शकता. घरीच नाचणीचं पीठ बनवू शकता. तर मी हे घरीच बनवलं आहे. तर एकदम बारीक झालं आहे, बघू शकता. तर इथं मी 1 वाटी नाचणी घेतली होती. एक वाटी आपल्याला नाचणीचं पीठ लागणार आहे आणि इथंच 1 वाटी रवा पण लागणार आहे. रवासुद्धा कधी पण चाळूनच वापरायचं, कारण रव्यामध्ये खूप आळ्या होतात, म्हणून कधी पण चाळून घ्यायचा. जेही पदार्थ तुम्ही करसाल ना तेव्हा. तिथे एक पातेल्यामध्ये आपण 1 वाटी रवा टाकला आहे. आता ह्याच्यामध्येच 1 वाटी नाचणीचं पीठसुद्धा टाकायचं आहे. पीठ एकदा चाळून घ्यायचं, कारण थोडंसं जाडसर राहते कधी म्हणून कधी पण चाळूनच घ्यायचं. तर इथे मी अर्धी वाटी दही घेतलं आहे. दही खूपच आंबट होतं माझं, म्हणून मी अर्धी वाटी दही घेतलं आहे. तर हे दही आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकायचं आहे. 1 ग्लास पाणी लागते. 1 ग्लास पाणी थोडं करून टाकलं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे असं बॅटर झालं आहे. तर आपल्याला हे बॅटर एकदा पुन्हा मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. मिक्सरमधून काढल्यामुळे काय होते, एकदम हलकं फुलकं हे बॅटर तयार होते आणि एकदम स्मूथ तयार होते. त्याच्यामुळं हे मिक्सरमधून काढूनच घ्यायचं, तसंच यूज करायचं नाही. पाण्याची गरज नाही आहे, कारण आपण बॅटर छान व्यवस्थित बनवलं होतं. इथं पाणी थोडं पण टाकायची गरज नाही आहे. आता हे मी कुकर घेतला आहे. कुकरमध्ये आपल्याला हे बॅटर सगळं टाकून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपलं नाचणीचं पीठ मिक्सरमधून बारीक करून झालेलं आहे. आता 1 तासासाठी मी हे कुकरचं ढक्कन लावून घेणार आहे आणि 1 तास आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. तर इथं आपण चटणी बनवणार आहोत शेंगदाण्याची. तर इथे मी मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या. मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. पहिलं भाजून घेतल्या आहेत मिरच्या. तर त्याच्यामध्येच आपल्याला शेंगदाणे पण टाकायचे आहेत. शेंगदाणेसुद्धा छान खरपूस भाजून घ्यायचे. कमी गॅसवरच भाजून घ्यायचे, फुल गॅस करायचा नाही. कमी गॅसवर भाजले की टेस्ट खूप छान येते. शेंगदाणे पण छान आपले खरपूस भाजून झालेले आहेत. आता हे मिक्सरमधून आपण एकदम बारीक करून घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकायचं आहे. पहिले शेंगदाणे आणि मिरची छान थंड करून मगच मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर पण स्वच्छ धुवून घेतली आहे. आता कोथिंबीरसुद्धा आपल्याला त्याच्यासोबत सगळं मिक्स करून बारीक करायचं आहे. हे बॅटर असं झालं आहे, बघू शकता. शेंगदाण्याची चटणी तुम्हाला जर अशीच खायची असेल तर तुम्ही अशीच तडका देऊन खाऊ शकता. मी थोडंसं पातळ बनवत आहे. तिथे 1 चमचा मी तेल घेतलं आहे. तेलामध्ये मोहरी टाकली आहे. झाकून कशामुळे ठेवलं माहिती आहे का, कारण सगळा गॅस खराब होतो आणि सगळं तेलाचं ते मोहरी जिरं सगळं उडते, म्हणून मी झाकून ठेवलं आहे. तर याच्यामध्ये थोडंसं जिरे पण टाकले आहेत मी, आणि फ्लेवर पण आपला म्हणजे तेलासोबत ते वास सगळा जात नाही कढीपत्त्याचा वगैरे, त्याच्यामुळे झाकून ठेवायचं. तर आता याच्यामध्येच आपण कढीपत्ता वगैरे टाकून सगळं मिक्स केलं होतं आणि याच्यामध्येच आपल्याला शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर जे आपण मिक्सरमधून बारीक केली होती ते सुद्धा टाकायचं आहे. आणि तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे, जेवढी घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता. मी याच्यात थोडंसं पाणी जास्त टाकलं आहे. आता याच्यात हळद वगैरे टाकायची गरज नाही आहे. हे असंच खूप छान लागतं. थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आणि छान उकळी येऊ द्यायची आहे. इतका मस्त वास येत होता ना, इतकं मस्त झाली होती ना ही शेंगदाण्याची चटणी. या पद्धतीने तुम्ही पण करून बघा, खूप मस्त होते. माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात, तुम्ही नक्की करून बघा. आता हे बघू शकता, या चटणीला मस्त उकळी आली आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि झाकून ठेवूया. कच्ची कधीच म्हणजे असं उकळी खळखळ छान उकळी येऊ द्यायची आहे. कधी बायका काय करतात, उकळी येऊ देत नाहीत, काही नाही, तसंच बनवतात आणि झाकून ठेवतात. मग तेवढं छान फ्लेवर येत नाही, म्हणून कधी पण छान उकळी येऊ द्यायची आणि मग झाकून ठेवायचं आणि गॅस बंद करायचा.
आता ही बॅटर आपलं तयार आहे. 1 तास झालेला आहे. याच्यामध्ये मीठ टाकलं आहे. जर आपल्याला इनो वगैरे टाकायची गरज नाही आहे इथं. फक्त मीठ टाकायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. इथे मी 3 वाट्या घेतल्या आहेत. त्या वाट्याला पहिलं तेल लावून घेतलं आहे. तर आपण इडली बनवणार आहोत. इडलीच्या नंतर दुसरी एक रेसिपी करणार आहोत. जर अशा थोडं अर्धी पळी आपल्याला बॅटर टाकायचं आहे. जास्त पण नका टाकू, थोडंच टाकायचं आहे, कारण मग पटकन शिजल्या जाणार नाही. तसं कमी बॅटर टाकल्यावर छान अशा मऊ आणि एकदम लुसलुशीत इडल्या होतात ना, खूप मस्त होतात. नक्की ट्राय करा. आता इथं कढईमध्ये पाणी ठेवलं आहे 1 ग्लास. पाण्याला छान उकळी आली आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या 3 वाट्या आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत आणि 10 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. थोडंसं टायमिंग मागं पुढं होऊ शकतो. कधी 7 मिनटं किंवा 8 मिनटंसुद्धा लागू शकतात. 5-7 मिनटं झाल्यावर लगेच चेक करायचं. तर हे चाकूने मी चेक करत आहे. तर आपल्या ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता. कलर पण खूप मस्त आलेला आहे. लहान मुलांच्या टिफिनला वगैरे तुम्ही ही रेसिपी देऊ शकता. आता हे थंड झाल्यावर काढून घ्यायचं आहे. मी गरम अस्ताव्यवस्थित काढून घेत आहे, कारण माझ्या मुलीच्या टिफिनमध्ये द्यायचं होतं मला. तर बघू शकता मस्त झालेल्या आहेत इडल्या. खूप मऊ आणि एकदम नरम झाल्या होत्या आणि कलर पण खूप मस्त आला होता. तुम्ही पण नक्की करून बघा, खूप मस्त होतात. तर इथं आपण दुसरी रेसिपी करणार आहोत. आपण इथं डोसे बनवणार आहे. ते डोशाचा तवा पहिलं गरम करून घेतला आहे. त्याच्यावर थोडंसं तेल टाकलं होतं. तेल सगळीकडे फिरवलं आणि मग याच्यावर थोडंसं पाणी शिंपडलं आहे. कारण पाणी शिंपडल्यामुळे काय होतं, आपला डोसा जे आहे ना चिटकणार नाही तव्याला. तवा माझा खूप जुना आहे, तर मी हीच प्रोसेस वापरते. त्याच्यावर थोडंसं 1 पळी बॅटर टाकलं आहे. हे बॅटर आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. हे डोसे खूप मस्त कुरकुरीत होतात आणि खायला खरंच खूप मस्त लागतात. तुम्ही एकदा करून बघा. खूप छान रेसिपी होते आणि खूप हेल्दी रेसिपी आहे. जर तुम्हाला तेलाचं डोसा खायचा नसेल तर तुम्ही नुसतं तवा गरम करायचा आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं गरम तव्यावर आणि मग हे डोसा टाकायचा, डोसा बॅटर, आणि पसरून घ्यायचं व्यवस्थित आणि दोन्ही साईड भाजून घेऊ शकता आणि मग खायचं. एकतर वजन पण कमी होते आणि कॅल्शियम खूप प्रमाणात वाढते. तर आता ही मस्त आपण डोसा आपला छान भाजल्यावर मग त्याच्यावर तेल टाकायचं आहे आणि आता दुसरी साईडसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. रवा टाकल्यामुळे छान डोसाला असं कुरकुरीतपणा आलेला आहे. तर बघू शकता तुम्ही. मी थोडे छोटेच डोसे केले होते, कारण मुलीच्या टिफिनमध्ये द्यायचे होते. कारण मोठा डोसा केला असता तर टिफिनमध्ये बसला नसता, म्हणून मी छोट्या साईजमध्येच केले होते. तर हे आपले डोसे पण तयार आहेत. आणि अजून एक टिप्स सांगते. हे डोसे आणि इडली गरम अस्ताव्यासच खायचं, कारण थंड झाल्यावर तेवढी छान लागत नाहीत. म्हणून कधी पण जेव्हा तुम्ही खायचं असेल ना, तेव्हाच गरम बनवायचे आणि खायचे. खूप मस्त रेसिपी होते. इडली पण बघू शकता खूप छान झाली आहे. खरंच तुम्ही एकदा ट्राय करा. रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. ओके, बाय.